कार विद्यार्थी मित्र हो, सुंदरशाच्या आपल्या चाललेल्या ऑसिलेशनच्या टॉपिकमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. बरेच पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये आता आज आपण शिकणार आहोत सिंपल पेंडुलम. पेंडुलम म्हटलं की तुम्हाला पहिला टॉपिक आठवणार, कारण त्याच्यामध्ये सुद्धा पेंडुलम आहे. पण त्या पेंडुलममध्ये आणि या पेंडुलममध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि जमीन आसमानाचा जरी फरक असला तरी त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स तुम्हाला लगेच समजेल काय तो. कारण कोनिकल पेंडुलम आहे तो कोनिकल शेपमध्ये फिरतो. कोनिकल शेपमध्ये फिरतो आणि त्याला कोनिकल पेंडुलम का म्हणतात? कारण पेंडुलम टू अँड फ्रो मोशन करतो. पेंडुलम टू अँड फ्रो मोशन करतो. तो टू अँड फ्रो मोशन करत नाही. पण जर त्या कोनिकल पेंडुलमला तुम्ही लांबून बघितलं, लांबून, तर बघा एकदा या साईडला जातो, एकदा या साईडला फिरतोय गोल गोल. पण आपल्याला लांबून दिसताना एकदा लेफ्टला आणि राईटला जाताना दिसतो. तो कोनमध्ये फिरतोय, त्याचा शेप तयार होतो कोन सारखा, म्हणून त्याला कोनिकल पेंडुलम म्हटलेलं आहे. आणि इथं असणार आहे तो सिंपल पेंडुलम, बिचारा साधा पेंडुलम, कोणाला त्रास नाही काय नाही त्याचा, असा हा साधा पेंडुलम. एक्झाममध्ये डेफिनेशन येते, व्हॉट इज आयडियल सिंपल पेंडुलम. पहिलं मी सिंपल पेंडुलमची डेफिनेशन देतो काय आहे ती, आणि तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवतो की सिंपल पेंडुलम कसा असतो, तो मॉडेल पण दाखवतो. बघा डेफिनेशन काय, सिंपल पेंडुलम, अ हेवी mass of bob, a heavy mass of bob suspended by massless inextensible, massless पण असते, inextensible string to the rigid support. आता याचा अर्थ काय ते बघा. तुम्हाला आता सिंपल पेंडुलम दाखवतो. हा बघा सिंपल पेंडुलम आहे, हा आहे सिंपल पेंडुलम. अ हेवी मास ऑफ बॉब, एक जड मास आहे त्याला आपण बॉब म्हणतो. सस्पेंडेड बाय म्हणजे लटकवलेला आहे, बाय मासलेस स्ट्रिंग, ही जी स्ट्रिंग आहे त्याचं मास मासलेस म्हणजे नेग्लिजिबल मानायचं. इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग पाहिजे. इनएक्सटेन्सिबल म्हणजे एक्सटेंड न होणारी पाहिजे. आता माझ्याकडे जी स्ट्रिंग आहे ती एक्सटेंड होते, ही बघा खेचल्यावर वाढते, ती इनएक्सटेन्सिबल पाहिजे. मग हा सिंपल पेंडुलम नाही आहे. पण इमॅजिन करा हा सिंपल पेंडुलम आहे जो मासलेस आहे, सॉरी ज्याची स्ट्रिंग मासलेस आहे, इनएक्सटेन्सिबल आहे आणि असा लटकवलेला आहे. तर या संपूर्ण मॉडेलला बोलायचं सिंपल पेंडुलम, जो आपल्याकडे आता नाही आहे, कारण ही ही एक्सटेन्सिबल आहे. ओके. आता हा बॉब काय करणार, इथून समजा तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनपासून सोडलात तर हा लेफ्टला जाणार, राईटला जाणार, लेफ्टला जाणार, राईटला जाणार, लेफ्टला जाणार, राईटला जाणार. आणि ही झाली त्याची मेन पोझिशन, ही झाली मेन पोझिशन. या बॉबला समजा तुम्ही इकडे थोडासा पाठी खेचलात, एक छोटा अँगल थिटा, हा बघा हा मिडलवाले लाईन मेन पोझिशन, आणि याच्यामध्ये हा बघा थिटा अँगल क्रिएट झालेला आहे, आणि इकडे खेचलात तर काय होईल, हा ऑसिलेट करायला स्टार्ट होईल, ऑसिलेट करायला स्टार्ट होईल. तर याचीच आपल्याला डायग्राम काढायची आहे आणि याचा टाईम पिरियड शोधायचा आहे. कोणाचा, हा जो बॉब जो लटकवलेला आहे त्याला किती वेळ लागतो, त्याचा टाईम पिरियड कशावर डिपेंड आहे, त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन ह्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे, तो वजनावर डिपेंड आहे का, या दोरीवर डिपेंड आहे का, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे का, पृथ्वीवर डिपेंड आहे का, याच्या लेंथवर डिपेंड आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आता आपल्याला करायचं आहे. आता काय करतो बघा, ही डेफिनेशन तुम्ही कॉपी करा, कारण इथे मला एक फ्री डायग्राम काढावी लागेल. फ्री डायग्राम, ते फ्री डायग्राम कशी काढतो बघा. हे बघा, समजा ही मेन पोझिशन आहे, टक 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 टक, ही मेन पोझिशन आहे, आणि या पार्टमध्ये तो ऑसिलेट करतो, हा त्याचा पाथ आहे, हा पाथ आहे मेन. समजा इथे बॉब होता, त्याला मी पुल केला आणि फोर्स लावला आणि इकडे इकडे ओढला, तर एक थिटा अँगल क्रिएट करेल. या दोरीची लेंथ मी कॅपिटल एल कन्सिडर करतो, ही जेवढी लेंथ असेल तेवढीच ही लेंथ असणार आहे. ओके. आणि एका छोट्या अँगलमध्ये मूव्ह करतो, छोटा अँगल म्हणजे तो अँगल किती असेल, 2 डिग्री, 3 डिग्री, 10 डिग्री, एवढा छोट्या अँगलमध्ये त्याला डिस्प्लेस करतो. आता बघा इकडे डिस्प्लेस केला, याच्यावर mg फोर्स डाऊनवर्ड लागणार. ओके. टेन्शन टी अपवर्ड डायरेक्शनने लागणार. प्रश्न असा आहे, याला तुम्ही इकडे खेचलात तर फोर्स ऑसिलेशनमध्ये फोर्स या डायरेक्शनने लागतो, इकडच्या डायरेक्शन. मग इकडे खेचतंय कोण, खेचतंय कोण, इकडे फोर्स कोण लावतंय. तर इथे तर तुम्हाला आता काही दिसत नाहीये इकडे फोर्स कुठला लागतोय. मग आपण काय करूया, ह्या mg फोर्सचे 2 कॉम्पोनंट करूया, एक या डायरेक्शनने येईल आणि एक या डायरेक्शनने येईल. आता जॉमेट्री यूज केलीत, हा थिटा आहे तर हा सुद्धा थिटा आहे,
ओके, आणि हा थिटा असेल तर हा होणार एम जी कॉस थिटा, मग हा राहिलेला व्हेक्टर असेल एम जी साईन थिटा, आणि हाच रिस्पॉन्सिबल असणार आहे या बॉबला पाठी पुल करण्यासाठी. समजलं? देअरफॉर फोर्स इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम जी साईन थिटा. हाच तो फोर्स आहे जो याला इकडे पुल करतोय. ओके, पण ऑसिलेशन, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे अपोजिट डायरेक्शनला आहेत, म्हणून मी इथं निगेटिव्ह साईन पण घेतो. ओके, आता बघा हा जो थिटा आहे ना, थिटा हा नियरली इक्वल टू स्मॉल थिटा, खूपच छोटा आहे बिचारा, म्हणून त्याची व्हॅल्यू आपण नियरली इक्वल टू साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा कन्सिडर करू शकतो. मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एम जी थिटा झाला. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढतो कारण आपल्याकडे कॉन्स्टंट ऑलरेडी आहे निगेटिव्ह एम जी थिटा. ओके, आता या डायग्राममध्ये तुम्ही थिटाचं समजा कॅल्क्युलेशन केलं, थिटा आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलेलं आहे, सर्क्युलर मोशनमध्ये असं बघितलेलं आहे. ओके, अँगल थिटा हे डिस्प्लेसमेंट आहे आणि याची रेडियस समजा आर आहे आणि हे डिस्प्लेसमेंट एस आहे. तर याच्यावर फॉर्म्युला काय तयार होतो? थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. प्लेन अँगल 11वीला सुद्धा आहे प्लेन अँगल, तोच इथे यूज करतो. थिटा इज इक्वल टू समोरची साईड, ही समोरची साईड म्हणजे इथून इथपर्यंत आलेलं डिस्प्लेसमेंट आहे, एम जी डिस्प्लेसमेंट अपॉन ह्याची रेडियस. हा जर सर्क्युलर मोशन असता तर एल ही त्याची रेडियस झाली असती. ओके, एम आय राईट? आता बघा काय करूया, याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट टाकतो. ओके, आता बघा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टाइम पिरियडचा काय फॉर्म्युला? टी ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी, देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आता आपल्याला ओमेगा शोधायचा आहे. ओमेगाची व्हॅल्यू किती असते? तर मी तर ओमेगाची व्हॅल्यू लिहितो स्क्वेअर रूटमध्ये ॲक्सेलरेशन पर युनिट लेंथ. आता हे बाबा कुठून आलं ॲक्सेलरेशन पर युनिट लेंथ? तर ते कुठून आलं ते तुम्हाला सांगतो. आता बघा कुठून आलं ते. हे बघा आपण पहिल्यांदा काय शिकलो होतो? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल निगेटिव्ह एक्स, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. एफचा फॉर्म्युला ठेवला एम ए इज इक्वल टू निगेटिव्ह के एक्स. ओके, त्याच्यानंतर बघा ए डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह के अपॉन एम. आदला बदल केली, एक्सला इकडे आणला. बघा ए अपॉन एक्स, ॲक्सेलरेशन पर युनिट लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, पण ए अपॉन एक्स इज इक्वल टू, आता मी मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये घेतो के डिवायडेड बाय एम. के अपॉन एम कसला फॉर्म्युला आहे? के अपॉन एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. मग नुसता ओमेगा काय असेल? अंडर रूट के अपॉन एम. के अपॉन एम म्हणजे काय? ओमेगा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. के अपॉन एम म्हणजे काय? ओमेगा स्क्वेअर आहे. मग हा ए अपॉन एक्सला के अपॉन एम आहे, मग के अपॉन एमला आपण इथं ओमेगा स्क्वेअर टाकू शकतो. ओके, याचं दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढलं तर अंडर रूट ए अपॉन एक्स इज इक्वल टू ओमेगा येईल. म्हणजेच काय? ओमेगाची व्हॅल्यू ए अपॉन एक्स आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय? ए अपॉन एक्स आहे. इथं ठेवतो टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ए अपॉन एक्स. तुम्ही हे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ओमेगा म्हणजे ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, आता बघा हा फॉर्म्युला आहे, हे कॉपी करा. ओके, हा बघा हा जो फॉर्म्युला आहे त्याचं काय करतो बघा, वाटोळं लावून टाकतो. एफ इज इक्वल टू एम ए इज इक्वल टू निगेटिव्ह एम, मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये घेतो, निगेटिव्हला साईन काढतो, एक्स डिवायडेड बाय एल. राईट, एमला एम कॅन्सल, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट पाहिजे, मग ॲक्सेलरेशन एक्सला इकडे आणतो, डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू जी अपॉन एल. कशी व्हॅल्यू काढली बघा, ए अपॉन एक्स म्हणजे जी अपॉन एल. मग इथे आपण फर्स्ट नंबर इक्वेशनमध्ये आपण ठेवू शकतो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट लेंथ म्हणजे ॲक्सेलरेशन पर युनिट लेंथ म्हणजे जी अपॉन एल आला. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर होतो. मॅजिक आहे ते. असा फॉर्म्युला तयार होणार. टी इज इक्वल टू 2 पाय एल अपॉन जी झाला. ओके, गंमत बघा काय, हा आहे सिम्पल पेंडुलम. पहिल्या टॉपिकमध्ये शिकलात कोनिकल पेंडुलम. त्याच्यामध्ये एक छोटाच डिफरन्स आहे, तिकडे एल कॉस थिटा आहे, इकडे एल अपॉन जी आहे. कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल टू 2 पाय एल कॉस थिटा अपॉन जी. हा कोनिकल पेंडुलम, हा सिम्पल पेंडुलम. दोघांमधला डिफरन्स सुद्धा एक्झामला येतो. ओके, आता बघा टाइम पिरियड वरनं आपण
टाइम पिरियडवरून आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून टीच्या जागी मी एन टाकला तर याचं पण इनव्हर्स होणार 1/2π आणि हे पण उलटं होणार g/l. आता याच्यावरून एक छोटासा क्वेश्चन येतो 1 मार्काला. 1 मार्काला छोटा क्वेश्चन येतो. ऑन व्हॉट फॅक्टर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड. फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम इज डिपेंड अपॉन पहिला फॅक्टर इथे लिहितो एन √g ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सेकंड अजून कशावर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे. एल स्क्वेअर रूट ऑफ एल. जेवढी छोटी लेंथ तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, जेवढी मोठी लेंथ तेवढी फ्रिक्वेन्सी कमी. हे बघा, अरे आपको प्रूफ करके दिखाता हूं ना. एवढी मोठी लेंथ ठेवलीत इनव्हर्सली प्रोपोर्शनल, लेंथ मोठी ठेवली तर फ्रिक्वेन्सी कमी येणार म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन डिक्रीज होणार. हे बघा 1 2 3 4 5. आता इन एक्सटेन्सिबल आहे म्हणून नीट करत नाही, पण मी लेंथ छोटी घेतली आणि याला डिस्प्लेस केलेत तर हा पटापट व्हायब्रेट होणार. म्हणजेच लेंथ छोटी ठेवली तर फ्रिक्वेन्सी वाढते, लेंथ मोठी ठेवली तर फ्रिक्वेन्सी कमी होते. एक्सपेरिमेंटली पण प्रूफ होत आहे आणि थेरॉटिकली पण प्रूफ होत आहे. समजलं सिंपल पेंडुलम काय आहे ते. आता बघूया सेकंड्स पेंडुलम. ओके, सेकंड्स पेंडुलम. आता सेकंड्स पेंडुलम म्हणजे काय. सेकंड्स म्हणजे 2. अ सिंपल पेंडुलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंड. असा पेंडुलम ज्याला एक ऑसिलेशन करायला तब्बल 2 सेकंद लागतात त्या पेंडुलमला बोलायचं सेकंड्स पेंडुलम. म्हणजे आता बघा एक ऑसिलेशन कंप्लीट करायला हे बघा समजा याला 2 सेकंद लागत असतील तर या पेंडुलमला बोलायचं सेकंड्स पेंडुलम. ओके, याचा उपयोग काय बघा. हे बघा टाइम पिरियड 2 सेकंड. या फॉर्म्युलामध्ये 2 सेकंड ठेवतो. 2 = 2π L/g. 2π कॅन्सल. इथे राहिलं 1 आहे, इथे 0 नाही, तिथे 0 लिहाल. 1 = π L/g. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट करतो. 1चा स्क्वेअर 1, पायचा स्क्वेअर पाय, स्क्वेअर रूट निघून जाणार. सगळ्याला इकडे आणतो. जी वरती गेला, पाय खाली आला, पाय दररोज खालीच असतात आपले. एल सेकंड. हा कसला फॉर्म्युला, अरे बाबा हा कसला फॉर्म्युला. हा हे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असेल किंवा याला जर 2 सेकंद लागत असतील किंवा 2 सेकंद टाइम पिरियड आपल्याला ठेवायचा असेल तर याची लेंथ तुम्ही किती घ्याल तर या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करता येते. अजून पण उपयोग आहेत, बरेच उपयोग आहेत. काय उपयोग आहेत बघा. ओके, लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम इज डिपेंड अपॉन g/π². दोन्ही पण कॉन्स्टंट आहे फॉर एनी प्लॅनेट. आता प्लॅनेट का घेतला कारण जी प्लॅनेट टू प्लॅनेट व्हॅरी करतो. आपल्या अर्थवरती जी ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट = 9.8 मीटर पर सेकंद आहे. दुसरा प्लॅनेट गेला तर ती व्हॅल्यू चेंज होणार. मूनवरती गेला तर त्याची आहे 2.5 मीटर पर सेकंद आहे. तिथे लेंथ चेंज होणार. याचा डीप मिनिंग बघा. जर आपल्या इथे एक ऑसिलेशन करायला 2 सेकंद लागतात आणि त्यासाठी समजा 1 मीटरची वायर लागते, 1 मीटरची तार लागते. जरुरी नाही आहे की मूनवर गेलात की तुम्हाला 1 मीटरचीच वायर लागेल कारण तिथली जीची व्हॅल्यू वेगळी आहे. कदाचित तिथे छोटीसुद्धा वायर लागेल. म्हणजे प्लॅनेट टू प्लॅनेट लेंथ चेंज होणार. या पेंडुलमची लेंथ चेंज होणार टाइम पिरियड 2 सेकंद ठेवण्यासाठी. अजून याचे उपयोग आहेत. जर तुम्हाला लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम माहीत असेल, हा तर कॉन्स्टंट आहे 3.14, याचा आपण स्क्वेअर करतो वगैरे. ही जर लेंथ तुम्हाला माहीत असेल, ही व्हॅल्यू माहीत आहे तर तुम्हाला कुठलाही प्लॅनेटचा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करता येतो. मूनवर जा, चंद्रावर जा, याची लेंथ तुम्हाला माहीत असेल, पायची व्हॅल्यू माहीत आहे. ओके, काय करायचं, किती वेळ लागतो तिथे बघा, बघितलं. कॅल्क्युलेशन करा आणि जीची व्हॅल्यू काढा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढा. मार्सवरचं पण काढता येतं. समजलं. जेवढी जास्त ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तेवढी तुम्हाला लेंथ जास्त ठेवावी लागणार. असा हा सेकंड्स पेंडुलमचा यूज आहे. ओके, लेक्चर आपलं इथे संपलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन पॉईंटसह. तोपर्यंत बोर्डाला सगळ्यात जास्त विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे सेकंड पेंडुलम.
आणि तिकडे कोनिकल पेंडुलम किंवा या दोघातला डिफरन्स क्वेश्चन 100% असतोच. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत बसा.